यशस्वी पुरुषामागं एक महिलेचा हात असतो, पण असं झालं इथं उलटं झालं. एक यशस्वी महिला मागं एक पुरुषांचा हात म्हणजे एक लग्नाच्या आधी सरपंच होती. बरोबर. म्हणजे एकमेव असा पाथर्डी तालुक्यातील नेता असेल तर तो लग्नाच्या आधीच म्हणजे ते सरपंच झाले. आणि मग आणि त्याच्यानंतर 2015 साली परत जिल्हा परिषदची पोटनिवडणूक लागली. बरोबर. 3000 मतांनी त्यावेळेस लीडनं मी अपक्षाची निवडणूक निवडून आली. अनिल रावांबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल सांगायला शब्दच नाही देतात. बरोबर. आता इथं हनुमान टाकळीला ते गेल्यानंतर त्या याचं बंधाऱ्याचं काम करून तो बंधारा पूर्ण भरला. तो व्हिडिओ मी बघितला ना. हो. तो कृष्णा काजळे म्हणून मुलगा आहे, त्यांनी तो व्हिडिओ मला पाठवला होता. बरं. म्हणजे एकदम ती म्हणजे ते अजून पण पावते देतात त्यांच्या कामाची. बरोबर. खऱ्या अर्थाने त्यांनी गटात म्हणजे काम केलं सगळं. बरोबर. प्रत्येकाला न्याय देण्याचं त्यांनी म्हणजे राजकारण करताना आता त्यांनी कधी पण 80% समाजकारण केलं, 20% राजकारण. त्याच्यामध्ये म्हणजे या जनतेच्या एक विश्वासात अनिलराव कराड यांच्यावर. पण आता ते गेले बरेच म्हणजे आता 5-6 वर्ष झाले ते गेलेले. बरोबर. त्यांचं एवढी अतूट नाळ त्यांनी जनतेशी जुळवलेली होती. सर्वसामान्यांचा प्रश्न हा म्हणजे त्यांचा प्रश्न राहायचा. बरोबर. गाडी एकदा सकाळी 7ला निघाली का संध्याकाळी 10-11 म्हणजे कधी पण ते घरी यायचे. बरोबर. ते काही विचार नव्हता त्यांचा येण्याचा. घरून पाणी नेलं का घरीच पाणी प्यायला ते येणार. म्हणजे एवढं त्यांची आणि जनतेची अतूट नाळ जुळलेली होती. फोन करा का म्हणजे फोनला लगेच उत्तर. एखाद्या दिवस उचलण्यात नाही गेला तरी ते नंतर फोन करून ते म्हणजे समस्या जाणून घ्यायचे. संघर्ष 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 आणि त्या संघर्षातून निर्माण होणारं व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गवासी अनिलराव कराळे पाटील. आणि आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याच मिसेस श्रीमती उषाताई अनिलराव कराळे पाटील. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कसे काम केले जाते, कसे समाजात वावरले जाते, कसे लोकांच्या समस्या सोडवल्या जातात, ह्या त्यांनी कशा कशा सोडवल्या समस्या, अनिलरावांच्याच पावलावर पाऊल ठेवून कसं त्यांनी समाजात त्यांचे एक व्यक्तिमत्व निर्माण केलं, त्यांची एक चांगली छवी निर्माण केली. आज आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर कशी तुमची राजकारणात कशी सुरुवात झाली? नमस्कार, मी उषा अनिल कराळे. माझी एकंदरीत सुरुवात राजकारणात 2003 साली आमचं लग्न झालं. आणि 2004-5 साली त्यांची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. बरोबर. त्याच्यामध्ये ते 2 मतांनी पराभूत झाले. सगळा पॅनल आला पण ते पराभूत झाले 2 मतांनी. बरोबर. त्याच्यानंतर 2010 साली ग्रामपंचायतची परत निवडणूक झाली. त्याच्यामध्ये त्यांनी मला उभा केलं. सगळा पॅनल निवडून आला. त्यावेळेस माझी खऱ्या अर्थानं म्हणजे राजकारणात एंट्री झाली. बरोबर. नंतर 2012 साली पंचायत समितीची निवडणूक लागली. त्याच्यामध्ये त्यांनी मला मिरगाणातून उभा केलं. त्यावेळेस अल्पमताने म्हणजे पराभूत झाला माझं त्यावेळेस. बरोबर. आणि मग 2015 साली परत जिल्हा परिषदची पोटनिवडणूक लागली. बरोबर. त्याच्यामध्ये म्हणजे या जनतेच्या एक विश्वासात अनिलराव कराड यांच्यावर. पण आता ते गेले बरेच म्हणजे आता 5-6 वर्ष झाले ते गेलेले. बरोबर. त्यांचं एवढी अतूट नाळ त्यांनी जनतेशी जुळवलेली होती. सर्वसामान्यांचा प्रश्न हा म्हणजे त्यांचा प्रश्न राहायचा. बरोबर. गाडी एकदा सकाळी 7ला निघाली का संध्याकाळी 10-11 म्हणजे कधी पण ते घरी यायचे. ते काही विचार नव्हता त्यांचा येण्याचा. घरून पाणी नेलं का घरीच पाणी प्यायला ते येणार. म्हणजे एवढं त्यांची आणि जनतेची अतूट नाळ जुळलेली होती. फोन करा का म्हणजे फोनला लगेच उत्तर. एखाद्या दिवस उचलण्यात नाही गेला तरी ते नंतर फोन करून ते म्हणजे समस्या जाणून घ्यायचे. 3000 मतांनी त्यावेळेस लीडनं मी अपक्षाची निवडणूक निवडून आली. म्हणजे त्यावेळेस इतकं जनतेने म्हणजे त्यांच्यावर भरपूर म्हणजे भरघोस प्रेम केलं. सगळ्या अर्थाने सगळ्या जनतेने भरपूर प्रेम केलं, सगळ्या गोष्टी केल्या. तेव्हा मी 3000 मताचा लीड घेऊन निवडून आले. आणि त्यांनी म्हणजे राजकारण करताना त्यांनी कधी पण 80% समाजकारण केलं, 20% राजकारण केलं. बरोबर. या अशा अर्थानं आमचं राजकारण चालू होतं. बरोबर. मग तुमचं ज्यावेळी तुम्ही निवडणूक जिंकले त्यावेळेस त्याच्यानंतर मग तुम्ही समाजात असे कुठले कुठले काम होते जे तुम्ही केलेत किंवा अनिलराव त्यांनी केलेत? सदस्य असताना नगर जिल्ह्यात म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम करंजी येथे ग्रामपंचायत स्तरातून मंगल कार्यालय दिलं तिथं. भोसे येथे सभा मंडप दिला. बरोबर. आणि क वर्गात म्हणजे दर्जा मिळून त्यांनी याला करंजी, भोस, आपलं लोसर, केशव शिंगवर
हे सगळे दत्त मंदिर असो या असो सगळे त्यांनी म्हणजे कवर्गात बसवलेत सगळे. बरोबर बरोबर आणि त्याच्यानंतर 21 बांधारे त्यांनी गटात आणले त्या कार्यकाळात. आता इथं हनुमान टाकळीला ते गेल्यानंतर त्या याचं बंधाऱ्याचं काम करून तो बंधारा पूर्ण भरला. तो व्हिडिओ मी बघितला ना, हो तो कृष्णा काजळे म्हणून मुलगा आहे, त्यांनी तो व्हिडिओ मला पाठवला होता. बरोबर म्हणजे एकदम ते म्हणजे ते अजून पण पावती देतात त्यांच्या कामाची. बरोबर बरोबर खऱ्या अर्थाने त्यांनी गटात म्हणजे काम केलं सगळं. बरोबर प्रत्येकाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरं. ज्यावेळी तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य झाले, तुम्ही ज्यावेळेस निवडून आले, निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही असे कुठले कुठले काम आहेत की जे जनतेसाठी तुम्ही आतापर्यंत केलेत? माझ्या कार्यकाळात करंजी येथे हम्म. ग्रामपंचायत लेवलवर आपण तिथं एक मंगल कार्यालय दिलं. बरोबर त्याच्यानंतर भोसे इथं आपण सभामंडप, कानिपनाथ देवस्थानाला सभामंडप दिला. बरोबर नंतर त्याच माझ्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात लोसर इथे हम्म. आपण ते मंदिर क वर्ग दर्जात बसवलं. बरोबर केशव शिंगव्याचं पण आपण ते क वर्गात बसवलं. बरोबर म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी आपण मंदिरांना सगळं क वर्ग दर्जात बसवण्याचं काम केलं. बरोबर आणि 21 आपण गटात 21 बांधारे दिली. अरे बापरे हा बरं. आणि ते म्हणजे आता एक ते गेल्या म्हणजे नेते गेल्यानंतर इथले एक बंधाऱ्याचं आपण काम पूर्ण केलं, हनुमान बरं. टाकळीच्या बंधाऱ्याचं. बरं बरं तिथं हनुमान टाकळीला आपण सभा मंडप दिला. हा, म्हणजे नेते गेल्यानंतर मी जाऊन त्याचं उद्घाटन केलं. बरोबर म्हणजे बरेच त्याचे भरपूर कामं म्हणजे म्हणजे त्याचे गणित सुद्धा म्हणजे लावता येणार नाही इतके कामं केलेले मी म्हणजे गटात. ओके हो. ओके आणि जसं आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे की बंधाऱ्याची एक मालिका अनिल रावच्या मार्फत तुम्ही उभारली किंवा अनिल राव ज्यावेळेस कार्यकाळ त्यांचा चालू होता त्यावेळेस उभारली. त्या बंधाऱ्यापासून शेतकऱ्यांना आज भरपूर फायदा झालेला आहे. तर त्या बंधाऱ्याची आयडिया कशी आली त्यांना की आमच्या इथं बंधारे पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी भेटत नाही, त्या पाण्या थ्रू आपण त्यांना शेतकऱ्यांची शेतीची खडतर परिस्थितीतून शेतकरी चालला होता, त्या शेतकऱ्यांची शेती पिकवण्यासाठी बंधारे लागतात, ही आयडिया कशी सुचली? नाही आता पाथर्डी तालुका पहिले म्हणजे सगळ्यांना माहिती आहे दुष्काळी भाग आहे म्हणून आपल्या बरोबर तिकडे. बरोबर त्याच्यामुळे मग आता शेतकरी तर त्यांचं सगळं हे झालं पाहिजे ना. हम्म. आता शेतकऱ्यांचं सगळं शेतीवरच चालतं. बरोबर त्याच्यामुळे त्यांचं पशुधन, शेती हे सगळं तर जगलं पाहिजे ना. बरोबर त्याच्यामुळे मग बंधाऱ्याची आयडिया म्हणजे हीच केली. म्हणजे आपल्या कार्यकाळात आपण ते बंधारे भरपूर देण्याचा प्रयत्न केला गावोगाव सगळ्यांना. म्हणजे तिथं पाण्याची टंचाई आहे तिथं. बरोबर हा अनिल रावांबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल सांगायला शब्दच नाही. म्हणजे तरी आपल्या जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. अनिल तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की अनिल राव म्हणजे काय होते. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एका ताटात बसून जेवणारे असे अनिल राव कराळे पाटील, म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव म्हणजेच अनिल राव. बरोबर आहे. पण तुमच्या मार्फत आम्हाला हे कळू द्या की अनिल रावांचं तुमचं नातं कसं होतं किंवा अनिल राव एक्झॅक्ट मध्ये कसे होते? नाही आता 2003 साली आमचं लग्न झालं. त्याच्यानंतर म्हणजे ते लग्नाच्या आधी सरपंच होते. बरोबर म्हणजे एकमेव असं पाथर्डी तालुक्यातील नेता असेल का तो लग्नाच्या आधीच म्हणजे ते सरपंच झालेले होते. आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडं थोडं करता करता आमचं राजकारण वाढत गेलं, त्यांचं नेत्यांचं बरोबर. माझं. म्हणजे एक यशस्वी पुरुषामागं एक महिलेचा हात असतो. पण बरोबर असं झालं इथं उलटं झालं. एक यशस्वी महिला मागं एक पुरुषांचा हात आहे. म्हणजे इतकं आमचं सगळं म्हणजे नातं एकदम हे होतं. बरोबर व्हायचं थोडंफार हे पण सगळं एकदम चांगलं होतं. हा. आणि ते काय शक्यतो घरी राहत नसे, दिवसभर बाहेर जनतेची सेवा हे ते नगरला जाणं बरोबर हे ते. मग संध्याकाळी समजा आले हे केलं आपलं घरचं काम धंदा ते सगळी आवड म्हणजे त्यांना. बरोबर छोटा छोटा मुलगा जरी म्हणजे रस्त्याने गाडी चालली ना, तरी त्यांना तो वरात करणार. बरोबर सगळ्याची हौस होती त्यांना. बरोबर रात्री उशीर येणार, 10-11 वाजायची यायला. बरोबर सकाळी 6ला उठले का आपलं शेतात पहिली चक्कर मारणार. बर किती उशीर झाला काही हो, पण त्यांना शेतात गेल्याशिवाय होत नव्हतं. तिकडून जाऊन आले का आपले अंघोळ करणार, बरोबर चहा वगैरे घेतला का डब्बा, स्वतःची पाण्याची बाटली. आणि विशेष म्हणजे ते माळकरी होते. देवावर त्यांची जास्त श्रद्धा होती, म्हणजे बरोबर. पंढरीच्या पांडुरंगावर. बरोबर आणि मग गाडी घेऊन म्हणजे आपले नाही का गावात जाणार आणि तिथून मग बघणार त्यांचं दिवसभरचा कामधंदा. बरोबर आणि त्यांचं आणि माझं म्हणजे नातं म्हणजे आता काही सांगायलाच काही शब्दच नाही. तिचं म्हणजे मी शब्दातच सांगू शकत नाही आता. हा. तुमची आणि त्यांची भेट कशी झाली होती? नाही भेट नाही, आमचं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आहे. बर अरेंज मॅरेज. माझे काका इथलेच होते, हम्म. त्यांनी आमचं म्हणजे जमवलेलं होतं. अच्छा हा संघर्षाचा वारसाच लागलेला आहे. हो. तर आता आगामी निवडणुका लागणार आहेत. पांडुरंगाच्या कृपेने तुम्हाला तिकीट भेटावं अशी आमची आणि सर्व अनिल रावांवर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे ते सर्वांची हीच अपेक्षा असेल की तुम्हाला तिकीट भेटावं.
तर तिकीट भेटल्याच्या नंतर असे कुठले कुठले काम आहेत जे जनतेसाठी तुम्ही करायला तयार आहेत, किंवा असे तुमच्या मनात कुठले कुठले काम आहेत की जे झाले पाहिजेत असे तुम्हाला वाटतंय? आता म्हणजे प्रत्येक गावातील प्रत्येक म्हणजे मुलगा हा शिकला पाहिजे, बरोबर. अशी नेत्यांची इच्छा होती. कारण त्यांनी शाळेसाठी म्हणजे त्यांनी ज्ञानावर जास्त सगळ्यात भर दिलं. बरोबर. तेच शिकलेले कमी होते, पण त्यांचं म्हणजे शिक्षणावर ते जास्त भर बरोबर. द्यायचे. बरोबर. आणि प्रत्येक मुलगा म्हणजे शिकला पाहिजे, कुठेतरी हं. तिची सेटलमेंट झाली पाहिजे, असं त्यांच्या खऱ्या अर्थाने डोक्यात राहायचं. बरोबर. त्यांनी शेवटच्या म्हणजे घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न ते करायचे. मी म्हणजे त्यांच्या माध्यमातून मी हे करायचे. हं, हं. मग शालिनीताई आपल्या अध्यक्ष असताना हं, हं. त्यांनी गटात म्हणजे बऱ्याच मराठी शाळेमध्ये शिर्डी देवस्थानच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे बेंच ते देण्याचा प्रयत्न म्हणजे हं, केला. हं, हं. आणि ज्या अर्थाने म्हणजे त्यांनी प्रत्येक मुलावर प्रत्येक हे शिकला पाहिजे, हं. जास्त त्याच्या पायावर उभा राहिला पाहिजे, बरोबर. हे सगळं म्हणजे त्यांना वाटायचं आणि मला पण वाटतं आता. हं. पुढे चालून मी पण माझ्या याने प्रयत्न हं. करेल हं, का हं. प्रत्येक म्हणजे घरातला मुलगा शिकला पाहिजे, हं. नोकरीला लागला पाहिजे, जास्तीच्या म्हणजे बरोबर. आई-वडिलांना त्यांनी जपलं पाहिजे. हेच बरोबर. आपला प्रयत्न आहे ना. बरोबर. आणि मग आता समजा पुढे आता ही निवडणूक तुम्ही म्हणले तुमचे काही हे हं. म्हणजे इच्छा काय करणार तुम्ही असं जसं हं. विचारलं, तर मी आता पांडुरंगाने जर दिला आपल्या बाजूने कौल म्हणजे जिल्हा परिषद सदस्य झाले, हं. तर मी या गटात प्रमुख म्हणजे पहिला माझा विषय राहील तो पिण्याच्या पाण्याचा. बरोबर. कुणी म्हणजे बिगर याचं पाण्याचं हे हं, नाही राहिलं हं. पाहिजे, अडचण नाही राहिली पाहिजे कोणाला. दुसरा रस्त्याचा, हं. तो एक मार्गी लावण्याचा प्रयत्न बरोबर. आटोकाट करणार. बरोबर. शाळेचा मुद्दा असो, हं. कोणाचा समजा डीपीचा असो, लाईटचे काही अडचणी आल्या बरोबर. बरोबर. आणि ते म्हणजे ते तर करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. आणि विशेष म्हणजे कार्यकर्ते फोन अजून म्हणजे ते गेलेले आता 5 वर्ष झाले, तरी पण ते मला फोन करतात. बरोबर. काही अशी अडचण आहे, तशी अडचण आहे, कोणाच्या हॉस्पिटलची असो, बरोबर. कोणाची समजा कशाची असो, बरोबर. पाथर्डीला असो, कुपन हे ते. हं. फोन केला तर आपण ते मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करतो आणि इथून बरोबर. पुढे येतोच प्रयत्न राहील का म्हणजे एक गरीब जनतेचे काम मार्गी लागले पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि गटातला कार्यकर्ता आहे ना, हं. म्हणजे एक बहिणीच्या पाठीमागे जसा भाऊ उभा राहतो ना, बरोबर. तसा गटातला प्रत्येक कार्यकर्ता माझ्या पाठीमागे उभा आहे आणि राहणार ही मला म्हणजे त्यांची खात्री आहे. बरोबर. बरोबर. आता जसं तुम्हाला आम्हाला माहिती आहे, कोविडचा काळ जो होता, तो फार संघर्षाचा होता. तुमच्या आमच्यासाठी आणि नेत्यांसाठी पण. तर त्या काळखंडात म्हणजे कसं तुम्ही स्वतःला सावरलं? नाही आता तो कोविडचा कालखंड आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हं. कारण ते आपल्या देशावर आलेलं एक भयान सावटच होतं. बरोबर. कारण त्याच्यात म्हणजे तो इतका भयान काळ होता ना, म्हणजे एवढा खडतर का ते मी आता शब्दातच सांगू शकत नाही. बरोबर. कारण कोविडमुळे समजा आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. हं, हं. त्यांना जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झाले. हं. आणि ते म्हणजे कोविड रुबी हॉलला ते 1 महिना ॲडमिट राहिले. बरोबर. 13 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर. तो 1 महिन्याचा काळ म्हणजे इतका भयान का त्यांना म्हणजे सगळे गटातले त्यांचे मित्र असो, कार्यकर्ते असो सगळे म्हणजे रुबी हॉलला जाऊन एवढा कोरोना फास्ट होता, तरी ते बरं. रुबीला भेटून देत नव्हते, पण तरी म्हणजे तिथपर्यंत जाऊन आले. बरोबर. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर समजा त्यांचं निधन झालं. हं, हं. आम्हाला ते कळायला सगळं हे केलं. हं. पण त्यावेळेस म्हणजे ते गेल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करणारे हं. या तालुक्यातील असो, गटातले असो, माझ्या गावातले ग्रामस्थ असो, हं. जिल्ह्यातले असो, त्यांचे हं. सगळे मित्र हं. ते होते. त्यावेळी त्यांच्यावर फार प्रेम म्हणजे त्यांनी केलं बरोबर. आणि ते गेल्यानंतर ते म्हणजे माझ्या पाठीशी आज उभे आहेत सगळे. बरोबर. आणि गावातला म्हणजे प्रत्येक गटातला कार्यकर्ता असो किंवा त्यांचे मित्र असो सगळीकडचे हं, हं, हं. याचे जिल्ह्यातले, बरोबर. ते सगळे खऱ्या अर्थाने त्यांच्यावर त्यांनी फार प्रेम केलं बरोबर. नेत्यांवर. हां. आणि ते गेल्यानंतर पण ते समजा आपल्याला विचारतात अजून पण. हं, हं. मग तुमच्या पाठीशी आणखीन पण उभं आहे उभे राहतात. आणि त्यांनी इथून पुढे पण माझ्या पाठीशी म्हणजे असं माझ्या पाठीमागं, माझ्या राज्याच्या पाठीमागं उभं राहावं अशी मी म्हणजे हे करते. ओके. हं. आता नेते गेल्याच्या नंतर जी मध्ये त्यांच्या जागेची पोकळी जी निर्माण झाली होती, तर ती तुम्ही कशी भरून झाली? किंवा त्या काळात ते संघर्षाचाच काळ एकमेव एक म्हणावा लागेल आपल्याला. तर त्या त्या काळात मदत कोणी केली? आता नेते गेल्यानंतर म्हणजे नेते होते तोपर्यंत त्यांच्यावर सगळ्यांनी भरपूर प्रेम केलं बरोबर. पुढाऱ्यांनी. हं, हं. प्राजक्तदादा असतील, हं. रफिकभाई शेख असतील, हां. खासदार निलेश म्हणजे लंके साहेब असतील, हां. हां. गाडे सर तर म्हणजे म्हणजे त्यांना पांडुरंगच होते. म्हणजे सगळं सुख-दुःख सगळं म्हणजे सरांजवळ ते करायचे. बरोबर. प्रताप काका हं. प्रताप काका असतील, हं. त्यांनी पण म्हणजे त्यांना भावासारखंच धरलं होतं. बरोबर. ते गेल्यानंतर एक आता 5 वर्ष त्यांना जाऊन म्हणजे दिवाळीला पूर्ण झाले, 6वं वर्ष चालू बरोबर. आहे. बरोबर.
ते गेल्यानंतर पण म्हणजे सगळे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. बरोबर. कधी फोन केला, काही अडचणी येऊ द्या, ते माझ्या सगळ्या अडचणी म्हणजे सोडवतात. बरं. आणि हा गटातला कार्यकर्ता आहे ना, हम्म. म्हणजे एक बहिणीच्या पाठीमागे जसा भाऊ उभा राहतो ना, बरोबर. तसा गटातला प्रत्येक कार्यकर्ता माझ्या पाठीमागे उभा आहे आणि राहणार ही मला म्हणजे त्यांची खात्री आहे. बरोबर बरोबर. तुमचे अतिशय उच्च विचार आहेत. गोरगरिबांसाठी तुम्ही जी मदत करणार आहे, तुम्ही जी सेवा तुम्ही अनिल रावांमार्फत तुम्ही जी चालू केलेली आहे, ती अशीच आणखी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो की अशीच ती पुढे चालत राहावी. धन्यवाद तुमचं. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तुम्ही अशीच पुढे जनतेची सेवा करा आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.